यानंतर पाहूयात आमचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र नेक्स्ट। माझी सहकारी गौरी सारंग हिच्यासोबत। नमस्कार, मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5 लाख घरांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यातील कार्यक्रमात पार पडलंय। पुढील वर्षी 15 लाख बेघरांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याची घोषणा या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। राज्याला एका वर्षात तब्बल 30 लाख घरांचं उद्दिष्ट मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय। आज पुन्हा 9,000 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत। हे 9,000 कोटी रुपये मिळाल्यामुळे पुढच्या वर्षी शिवराजची असाच कार्यक्रम आम्ही करू। आज 5 लाख लोकांना चाव्या दिल्या, पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना चाव्या आम्ही देऊ। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्याला घर मिळेल त्याला जन्मभर इलेक्ट्रिसिटी फुकट मिळाली पाहिजे, म्हणून त्याला त्या ठिकाणी सोलर करता पैसे आम्ही देतो। राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मोठी आणि महत्त्वाची घडामोड घडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात तब्बल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आलाय। या कराराच्या अंतर्गत मुंबई महानगर प्रदेशात इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क आणि AI कॉम्प्यूट हब उभारलं जाणार आहे। पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असलेल्या या प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण होतील। या प्रकल्पातून उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात सुमारे 8,000 तरुणांना रोजगार मिळणार असून बांधकाम टप्प्यात आणखी 2,000 रोजगार निर्माण होणार आहेत। राज्यात मृदा आणि जलसंधारण विभागात 8,767 पदांची भरती केली जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे। कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तसंच आदिवासी, डोंगराळ आणि मागास जिल्ह्यांमध्ये 17 नवीन व्यावसायिक महाविद्यालयांना प्राधान्यानं मंजुरी दिली जाणार आहे। यामध्ये अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, HMCT आणि BVOC अभ्यासक्रमांचा समावेश आहे। इंधन आणि परकीय चलन बचतीच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तात्काळ प्रभावानं अर्ध्यावर आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या संदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मंत्री आणि अधिकाऱ्यांचे विशेष दौरे रद्द करण्यात आले असून अत्यावश्यक नसल्यास शासकीय विमान आणि हेलिकॉप्टरचा वापर टाळण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचं अनावरण मुंबईमधल्या सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या बोधचिन्हाचं लोकार्पण झालंय। या बोधचिन्हातून भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे प्रभावी दर्शन घडतं। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जागतिक ओळखीला अधिक बळ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलाय। कुंभमेळ्याच्या नियोजन आणि तयारीला वेग देण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष भर दिला जात असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। हर अखाड़े को 5 करोड़ रुपया मुख्यमंत्री जी ने ऐलान कर दिया है उनके बाकी सुविधाओं के लिए, और जो छोटी समुदाय वो स्थानिक उनको 15 लाख रुपया हर अखाड़े को देने का भी निर्णय लिया है। उनकी बिजली का बिल जो है उनसे नहीं लिया जाएगा, अपना प्राधिकरण भरेगा, ये भी तय हुआ है। राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय। बारामती तालुक्यातील होळ येथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। याचवेळी जिल्ह्यातील तब्बल 45 मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचं दूरदृश्य प्रणालीद्वारे एकाच वेळी उद्घाटन करण्यात आलं। मॉडेल PSC केंद्र म्हणजे आधुनिक सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर, कुशल कर्मचारी, मातृत्व व बाल सेवाय, रोग प्रतिबंध, जनजागृती आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर असलेलं सर्वसमावेशक आरोग्य केंद्र आहे। या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते। पाहत रहा पुढारी न्यूज।